महाराष्ट्र शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती. महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा उदय नेमका कसा झाला याबाबत विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. देश राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून वापरल्या जातात. पूर्वीच्या काळी काही गणराज्य होती. प्राचीन काळी आर्यावर्त व दक्षिणापथ असे भारताचे दोन विभाग होते. उत्तरेत आर्य व दक्षिणेत द्रविड लोक राहत होते. विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या प्रदेशाला दक्षिणापथ म्हटले जाईल. यामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, अनर्थ, अपरांत, कुंतल व देवराष्ट्र इत्यादी भूभागांचा उल्लेख आढळतो. सर्वप्रथम कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्र प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख शिलालेखातून प्राप्त होतो. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील सातवाहनांच्या नाणे घाटातील लेखात महाराष्ट्र असा उल्लेख आढळतो. इसवी सन 365च्या मध्य प्रदेशातील एरन स्तंभालेखावर राजा श्रीधर वर्मांचा सेनापती सत्यनाथ हा स्वतःला महाराष्ट्री म्हणतो. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या ऐहोळ प्रशस्तीपत्रामध्ये रविकीर्ती आणि महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचे आढळते. डॉक्टर भंडारकरांनी असे मत मांडले आहे की रठ्ठ या शब्दाचे संस्कृत रूप राष्ट्रीय असून भोज स्वतःला महाभोज म्हणत असत. तसेच राष्ट्रिक स्वतःला महाराष्ट्रिक म्हणत. महाराष्ट्र हे नाव कोणत्या जातीवरून नाही, ना वंशावरून पडले नाही नसून ते प्रदेशाच्या विस्तारावरून पडले असे पांडुर पावाकाने यांनी मत मांडले आहे.